इगतपुरीतील आग्रा रोडवरील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत स्वातंत्र्यदिनी तिरंगा ध्वज फडकवला गेला नसल्याचा गंभीर आरोप आरपीआयकडून करण्यात आलाय। आरपीआयचे जिल्हा कार्याध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्ष शशी उबाळे यांनी दुपारी 2 वाजता बँकेत पाहणी केल्याचा दावा केलाय। पाहुयात यावर आरपीआयचे जिल्हा कार्याध्यक्ष काय म्हणाले। भारतीय स्टेट बँकची शाखा असून इगतपुरी शहर हे तालुक्याचं ठिकाण आहे। 15 ऑगस्ट रोजी सर्व सरकारी कार्यालय असो व प्रायव्हेट कार्यालय असो या ठिकाणी झेंडारोहण होत असतं, परंतु इगतपुरी शहरामध्ये जी शाखा आहे स्टेट बँकची, या बँकेच्या अधिकारी वर्गाने ध्वजारोहण केलेलं नाही। संबंधित ठिकाणी ज्यावेळेस पाहणी केली त्या पाहणीत असं लक्षात आलं की झेंडारोहण करण्यासाठी लोखंडी पाईप उभा आहे, पाईपाला दोरी लावलेली आहे, खाली पूजेचं सामान आहे, परंतु त्या पोलला झेंडाच अस्तित्वात नाही, म्हणजेच तिथे ध्वजारोहण झालं नाही। भारतीय ध्वज आचारसंहिता काय आहे या कर्मचाऱ्यांनी याची कल्पना नाही, याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली नाही, त्यांनी कर्तव्य पार पाडलं नाही। ह्या घटनेचा आम्ही रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र निषेध करतो आहोत। या कारवाई त्वरित झालीच पाहिजे, अन्यथा आम्ही याविषयी फार मोठं जन आंदोलन उभं केल्याशिवाय राहणार नाही। न्यूज डेस्क, आपलं नाशिक।